अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. सध्या पितृपंधरवडा चालू आहे. या पितृपंधरवड्यामध्ये आपल्या पितरांसाठी जी जी तिथी असते त्या त्या तिथीला आपण श्राद्ध त्यांच्या नावाने घालत असतो. त्यांच्या नावाने जेवण करून आपण कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीला जेवायला घालत असतो आणि आपल्या पितरांनाही आपण नैवेद्य दाखवत असतो. आणि पितृ जे आहे ते पितृलोकामधून पृथ्वी तलावरती येत असतात. प्रत्येकजण आपापल्या घरी येतात. आपल्या घरी आपल्यासाठी काय सेवा केल्या जातात, त्यांचं स्मरण केलं जात आहे का हे पाहतात आणि यामुळे त्यांचा तुम्हाला भरभरून आशीर्वादही मिळत असतो. जर आपण त्यांची काहीही सेवा केली नाही, स्मरण केले नाही, तर त्याचा आपल्याला दोष लागतो. आपल्याला पितृदोष हा सध्या सर्वात मोठा असा दोष आहे की जो प्रत्येक व्यक्तीच्या घरी किंवा प्रत्येकाच्या घरी आहेच. आणि या पितृदोषामुळे आपली अनेक कामं विलंबित होतात. पितृदोषाची लक्षणे काय आहे तर संतती प्राप्त न होणं, वैवाहिक जीवनामध्ये सुख नसेल, लग्न जमत नसेल, घरात सतत आजारपण असेल, तुम्ही कितीही कष्ट करत आहात पण त्याला नशिबाची साथ मिळत नसेल, तर ते अशा ज्या गोष्टी घडतात ना, मग तुम्ही त्याच्यासाठी खूप उपाय करता पण त्यात तुम्हाला काहीही अनुभव येत नसेल, तर तो पितृदोषाचं ते कारण असतं. आणि हा पितृदोष दूर करण्यासाठी हा पितृपंधरवडा आपल्याकडे सेवा करण्यासाठी असतो. त्यातल्या त्यात जर तुमच्याकडून पितृपंधरवडा जरी निघून गेला तरी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सुद्धा आपल्या सर्व पितरांसाठी आपण परत एकदा नैवेद्य बनवत असतो आणि त्यांना तो दाखवत असतो. कावळ्यासाठी आपण दही भाताचा सेपरेट कावळ्यासाठीही आपण घास काढत असतो आणि यामुळे पितृ प्रसन्नही होतात आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असतात. 21 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी आहे सर्व पितरी दर्श अमावस्या. या दिवशी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. जर या तिथी तुमच्याकडून चुकल्या तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हे उपाय करू शकता आणि जरी तुमच्या तिथी पण पूर्ण झालेल्या असतील तरी सुद्धा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे उपाय करा. यामुळे तुमचा कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो निघून जातो. तुम्हाला यासाठी फक्त भात आणि दही या 2 गोष्टी लागणार आहे आणि यापासूनच तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी उपाय करायचे आहेत. तुम्ही प्रत्येक अमावस्येला, प्रत्येक पौर्णिमेला, एकादशीला सुद्धा हे उपाय करू शकता. यामुळे सुद्धा तुमचा पितृदोष कमी होण्यासाठी मदत होते. या व्हिडिओमध्ये आपण 5 उपाय पाहणार आहोत. त्यातला तुम्हाला जो उपाय जमेल तो तुम्ही करू शकता आणि सगळेच केले तर अतिशय उत्तमच आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं तांदूळ घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला शिजवायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे, अळणी भात शिजवून घ्यायचा आहे आणि तांदूळ धुवायचेही नाही आहे, डायरेक्टली शिजवून घ्यायचे आहेत. तो भात थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या पंत्रवळीमध्ये म्हणा, केळीच्या पानावरती किंवा मग वडाच्या पानावरती तुम्ही काढून घ्या किंवा एखादी अशी डिश घ्या की जी परत तुम्ही यूज करणार नाही, म्हणजे ती डिश तुम्हाला फेकून द्यायची नाही आहे. तर असे उपाय जेव्हा तुम्ही पितरांच्या रिलेटेड करता तेव्हा ती डिश तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला तो भात काढून घ्यायचा आहे, थोडंसं दही टाकायचं आहे आणि तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण साईडला, मग ती कुठेही असो, घराच्या बाहेर असो, अंगणात असो किंवा मग टेरेसवरती असो, गॅलरीमध्ये असो, तुम्हाला दक्षिणेकडे, तुमचंही तोंड दक्षिणेकडे असायला हवं आणि दक्षिणेच्या साईडला तुम्हाला पाण्याने गोल वर्तुळ करायचा आहे आणि त्यावरती हा नैवेद्य ठेवायचा आहे. त्यानंतर पितरांचं स्मरण करून त्यांना तुम्हाला आमंत्रित करायचं आहे की मी मनापासून तुमच्यासाठी हा नैवेद्य बनवलेला आहे, तो तुम्ही ग्रहण करावा, संतुष्ट व्हा आणि जे काही आमच्या आयुष्यामध्ये संकट चालू आहेत, ज्या काही आमच्या विलंबित इच्छा आहेत त्या पूर्ण करा. तुमचा भरभरून आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती द्या, अशी कळकळीची प्रार्थना तुम्ही पितरांना करायची आहे. तिथेच बसून तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. दुसरा उपाय तुम्हाला असा करायचा आहे, शेणाची गोवरी घ्यायची आहे. ती शेणाची गोवरी, त्याच्यावरती तुम्ही 5-6 कापराच्या वड्या टाका, थोडंसं तूप टाका आणि ती गोवरी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि त्यातून थोडासा धूर निघायला लागला की त्याच्यामध्येच तुम्हाला थोडासा भात आणि थोडंसं दही टाकायचं आहे. हा जो धूर आहे, पदार्थांचा पण धूर येतो, त्यातून जो वास येतो तो पितरांपर्यंत पोहोचतो आणि पितृ प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. हाही उपाय खूप सोपा आणि तितकाच प्रभावी आहे. याच पद्धतीने दही भात घेऊन तुम्ही काय करू शकता, तुमच्या घराच्या आजूबाजूला सगळीकडे थोडा थोडा दही भात ठेवू शकता. मग याने काय होतं तर जे काही पक्षी असतील ते तो जो दही भात आहे तो खाऊन जातात आणि याने सुद्धा पितृ प्रसन्न होतात. आता पहिला उपाय मी जो तुम्हाला सांगितला की जो दही भात तुम्हाला पितरांसाठी ठेवायचा आहे, तर त्या दिवशी तो तसाच ठेवायचा, पक्षी खाऊन जातील आणि राहिलेला जर दुसऱ्या दिवशी राहिलाच तर मग तो तुम्ही गाईला चारू शकता किंवा निर्माल्यात टाकू शकता. तर ते राहिलेलं मग बाकीचं प्राणी वगैरे जे आहे ते खाऊन टाकतील. त्यानंतर चौथा उपाय असा आहे, जर तुमच्या घरामध्ये
नकारात्मकता असेल, तुम्हाला असं जाणवत असेल की आपल्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये काही इडापिडा असेल, बाधा असेल, नजरबाधा असेल, पितृदोषाचा प्रकार असेल, काही वास्तुदोष असेल, तर अशा वेळी तुम्हाला असंच वरती म्हणा किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला दही भात घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन तुम्हाला 7 वेळा तुमच्या घरावरून हा दहीभात उतरवायचा आहे. त्यानंतर हा दहीभात तुम्हाला अशा ठिकाणी टाकायचा आहे की जिथे कोणाचा पाय जाणार नाहीये, जिथे तो भात तुडवला जाणार नाहीये आणि पक्षी प्राणी येऊन काहीतरी खाऊन जाऊ शकतील. जाताना कोणाशी बोलू नका, येताना कोणाशी बोलू नका, आल्यानंतर तुम्ही हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्या. यामुळे सुद्धा तुमच्या घरावरची सर्व निगेटिव्हिटी, त्याचप्रमाणे काही प्रखर पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, तो दूर होतो. तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी असेल, तुम्ही कितीही हॉस्पिटल केलं, कितीही ट्रीटमेंट केलं असेल, तरी सुद्धा तो रिस्पॉन्स करत नसेल, अशा वेळी सुद्धा तुम्ही दही भाताचा उपाय करू शकता. किंवा समजा तुमच्या घरामध्ये लहान बाळ आहे आणि त्यांना जर पूर्वजांपैकी जर त्यांच्या पोटी कोणी आलेलं असेल, त्यांच्या शरीरावरती काहीतरी जन्मखून असते आणि त्यावरून आपण ओळखतो की हे पूर्वज त्याच्या पोटाला आलेले आहेत, असं काही असेल, तो मुलगा खूप फट्टीपणा करत असेल, चिडचिडेपणा करत असेल, ऐकत नसेल, रडत असेल सतत, तर अशा वेळी तुम्ही दही भात घेऊन तुम्ही त्या आजारी व्यक्तीवरून असेल, लहान मुलांवरून असेल, उतरवायचा आहे आणि अशाच प्रकारे उपाय करायचा आहे. अशा ठिकाणी नेऊन ठेवायचं आहे जिथे कोणाचा पाय त्याच्यावरती जाणार नाही, ते तुडवलं जाणार नाही आणि पक्षी प्राणी येऊन खाऊ शकतील. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही दही भाताचा उपाय सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करू शकता. तर व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व उपाय खूप सोपे आहे, म्हणजे तुम्ही 5च्या 5ही उपाय करू शकाल. इतके सोपे उपाय आहेत आणि तितकेच प्रभावी उपाय आहेत. बघा, जेव्हा पण आपण ज्योतिषांकडे, ब्राह्मणांकडे जातो ना, तेव्हा आपल्याला त्र्यंबकेश्वर येथे जाऊन शांती करायला सांगतात आणि तेथे गेल्यानंतर शांती केली, नारायण नागबली केली, तर आपल्याला जो पितृदोष आहे तो दूर होतो. पण त्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे असावे लागतात आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती ही बिकट असते, त्यांना ते कुठून पैसे आणणार आणि कुठून ही शांती करणार. तर तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्ही हे छोटे छोटे उपाय करा, तुमचा पितृदोष नक्कीच दूर होईल आणि पितृ तुमच्यावरती भरभरून प्रसन्नही होतील. त्याचप्रमाणे तुम्ही दर अमावस्येला, दर पौर्णिमेला, दर एकादशीला सुद्धा हे उपाय करत चला. वर्षभरात तुमचा प्रखर पितृदोष दूर होईल. त्याचप्रमाणे पितरांसाठी आपल्याला काही सेवाही करायच्या आहेत. आता पितृपंधरवडा चाललेला आहे, तर दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितरांचं स्मरण करा, त्यांच्यासाठी पितृस्तोत्राचं तुम्ही पठण करा. त्याचप्रमाणे पितृसूक्त याचंही तुम्ही पठण करू शकता. त्याचप्रमाणे संक्षिप्त श्रीमद भागवत याचा जर तुम्ही दर पौर्णिमेला, दर अमावस्येला, एकादशीला जर पाठ केला ना, तर याने सुद्धा प्रखर पितृदोष कमी होतो आणि हळूहळू तो नष्ट होऊन संपून जातो. त्या पितृपंधरवडा चालू आहे, मी ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही दररोज करा आणि तुमच्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. बघा, पितृ काय आपल्याला त्रास द्यायला येत नाही, पण आपल्याकडून काही गोष्टी घडलेल्या असतात, त्यांच्याकडून काही नकळत गोष्टी घडलेल्या असतात आणि त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागत असतो. मग पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी हे छोटे छोटे उपाय करत चला. तुम्हाला नक्कीच त्याचे अनुभव येतील, तुमची विलंबित कामे मार्गी लागतील, तुमची संकट दूर होतील आणि पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्ही आपली जी दररोजची नित्यसेवा आहे ना, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा एकमाळ जप करू शकता. याने सुद्धा तुम्हाला निश्चितच खूप फायदा होणार आहे. तर होप्स तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा, कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.